सुनील वसंत पेडणेकर उर्फ सुनील उर्फ यशवंत वसंत पेडणेकर, माजी नगरसेवक सावंतवाडी। सावंतवाडी नगर परिषद निवडणूक 2025 निवडणूक आली की मग उमेदवारांची रीग लागते, मग आपण कसा विकास साधता करतो हे सांगायला येतात। पण निवडणूक हारल्यानंतर हे लोक ऑटोमॅटिक गायब होतात। आम्ही निवडणूक हारलो तरी आमचं काम चालूच ठेवतो। आता सावंतवाडी नगरपालिकेच्या संदर्भात जे आमच्या समोर उमेदवार उभे आहेत, किती लोकांना नगरपालिका ऍक्ट करतो। सावंतवाडी नगरपालिका ही नगर परिषद अधिनियम 1965 ऍक्ट खाली चालते। नगरपालिकेची कार्यकर्तव्य सेक्शन 49 खाली, नगर परिषद अधिनियम 101 खाली, नगरपालिकेचे भाडेपट्टे सेक्शन 92 खाली, असे विविध ऍक्ट जे आहेत हे ऍक्ट प्रमाणे सावंतवाडी नगरपालिकेचं कामकाज चालवलं जातं। पण ज्यांना नगरपालिकेचे नियम, अधिनियम, शासन निर्णय, त्या निर्णयाची अंमलबजावणी, शासन निर्देश, परिपत्रक या संदर्भात कसलीही माहिती नाही, जे स्वतःचे अर्ज स्वतः लिहू शकत नाहीत, अशा उमेदवारांना आज वेगवेगळ्या पक्षांनी तिकीट देऊन आमच्या समोर उभं केलंय। निवडणूक म्हटलं की पैसा आला, पार्ट्या आल्या, अवैध सगळे व्यवहार आले। अरे माझ्या भागात झिरममध्ये पाणी ही सगळ्यात मूलभूत पायाभूत गरज, त्या भागातल्या लोकांना गेल्या 15 वर्षात त्यांनी पाण्याची सोय करू शकले नाही। त्याला पाणी मिळत नाही, लोक पाणी त्या भागात करतायत, गवेरेडे त्या भागात येत आहेत, त्या भागातल्या लोकांची शेती बागायती नासधूस करतायत, फुलझाडांची नासधूस करतायत। यावर मात्र हे कुठलेच निर्णय आतापर्यंत करू शकले नाहीत। मला वाटतं मी 2001 ते 2006 मध्ये नगरसेवक होतो। एकाही घरात मी गेलो, माझ्याबद्दल एकाही घरात तक्रार नाही, पेडणेकर तुम्ही नगरसेवक असताना काय केलं, कारण मी त्यावेळी अगदी टोकाला जाऊन झगडलो त्यांच्यासाठी। जी आज कामं दिसली त्यावेळी जवळजवळ 56 जे इलेक्ट्रिक पोल लागले ते भांडून ते आम्ही करून घेतलेले होते। जी मंडळी आज काँग्रेसच्या तिकिटावर मोठी झाली, काँग्रेसच्या हात चिन्हावर मोठी झाली, तीच आज याच काँग्रेस पक्षावर टीका करू लागली, याच काँग्रेस पक्षाच्या मुळावर आली। आणि जे काँग्रेस मुक्त भारत हे अभियान मोदीजींचं आहे ते राबवण्यासाठी आज शिवसेनेत गेलेले दीपक केसरकर त्यांचे सहकार्य करतायत। आज तुम्ही सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना काय दिलं, तुम्ही मंत्री झालात, तुम्ही आमदार झालात, तुमच्याकडे मोठी पदं आली, 50 कोटी आले, कोट्यावधी प्रॉपर्टी आली, निवडणुकीत वाटणारा पैसे आलेत। विकास कामांसाठी त्या भाजपाकडे, त्या शिवसेनेकडे पैसा नाही, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही, पण निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी, मतं विकत घेण्यासाठी यांच्याकडे येणारे कोट्यावधी रुपये कुठून येतात, याचा कधीतरी जनतेने विचार करावा। तुमच्या आमच्यासारखे आपण सर्वसामान्य आहोत। आज विजेच्या बिलाच्या मोठ्या समस्या आहेत, मग तुमच्याकडे जर पैसे वाढले आहेत व त्याच पैशाचा विनियोग प्रत्येकाच्या घरावर आज ऊर्जा प्रकल्प आणि ज्या विजेच्या बिलामुळे आज मेटाकुटीस आलेला नागरिक आहे त्याला आज कुठेतरी त्यातून मुक्त करा। उन्हावर चालणारे औष्णिक प्रकल्पावर चालणारे जी वीज आहे त्याचा जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल याच्या बाबत मात्र नगरपालिकेच्या कौन्सिलमध्ये अद्याप कधी निर्णय झाला नाही। आज तो 4.5 कोटीचा जो कारंजा तळ्यात बसवला त्याचं बिल दर वर्षाला 10 लाख रुपये नगरपालिकेला भरणा करावा लागणार आहे। मग नगरपालिकेचे 10 लाख रुपये भरून त्या कारंजातून तुम्ही लोकांना काय देणार आहात? बरं, ते बघायला किती पर्यटक सहला देणार आहेत? ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आता कचरापट्टी, नगरपालिकेच्या कायद्यामध्ये कचरापट्टी वसूल करण्याची कुठलीही तरतूद नाही। अनाधिकारे आज कचरापट्टी नागरिकांकडून वसूल केली जाते स्वच्छते नावाखाली। अरे हे सगळे कर तुम्ही घरपट्टीत आकारताय। स्वच्छता, दिवाबत्ती, सार्वजनिक सुविधा, पायाभूत सुविधा या संदर्भातली घरपट्टी तुम्ही ऑलरेडी 26%, जी 19% होती ती 26% तुम्ही केलीत।
मग वेगळी कचरापट्टी तुम्ही कशासाठी करताय? मग ती नियमबाह्य करताय. यावर बोलणारा कोणीच नगरसेवक नाही. सभागृहात चुकीच्या गोष्टींना विरोध करणारा, त्यांना थेट सवाल करणारा आणि चुकीच्या गोष्टी होत असतील तर ते रोखणारा कोणतरी एक नगरसेवक पाहिजे. मित्रांनो, मी नगरसेवक झालो नाही, मला फरक पडत नाही. माझा धंदा व्यवसाय मी चालू ठेवणार. माझ्याकडे आज 10 लोक रोजगार मिळवत आहेत, पण आज तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे. सावंतवाडी प्रभाग क्रमांक 4 मध्ये सहकार तत्वावर सहकारी बँक उभी राहिली पाहिजे. त्या बँकेच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, कर्ज मिळाली पाहिजेत, कर्जातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे. भूमिका नाही, दिशा नाही, व्हिजन नाही. फक्त नगरपालिकेत यायचं आणि आपली ती खुर्ची अडवायची, 5 वर्ष खुर्ची अडवून ठेवायची, काही काम करायचं नाही. आज जे कोण अध्यक्ष असतील, आमचे साहेब करणार, आमचे दीपक भाई करणार, आमचे नारायणराव राणे करणार. अरे त्यांची नावं घेऊन मता बघण्यापेक्षा तुम्ही काय करणार ते सांगा, तुमचं विजन सांगा. मी सांगतो, मी जर आलो तर आमच्याकडे प्रत्येक घरावर सोलर लावून तुमच्या लाईटचं बिल कसं कमी करता येईल याचा प्रयत्न मी नक्की करू. पाणीपट्टी जे आज तुम्ही प्रचंड पाणीपट्टी घेताय, कारण त्याला वीज लागत नाही, इंधन लागत नाही, अशा प्रकारचा आमचा पाणी प्रकल्प आहे. मग पाणीपट्टी कमीत कमी 5.5 रुपयापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करीन. घरपट्टी 26% 19% आणता येईल प्रयत्न करीन. वित्त आयोगाला उत्पन्न दाखवण्यासाठी तुम्ही लोकांवर कर्ज घेताय, लोकांवर आकर लागताय. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. सगळ्यात मोठा प्रकल्प सेंट्रल गव्हर्नमेंट 100 कोटीपेक्षा जास्त रुपये आज रोपवेसाठी द्यायला तयार आहे. आंबोली टू सावंतवाडी असा जर रोपवे उभा केला तर बऱ्याच प्रमाणात पर्यटक सावंतवाडी येतील. सावंतवाडीतील बाजारपेठ जी कोलमडली आहे तिला ऊर्जितावस्था येईल. याबद्दल काहीच नाही. नगरपालिकेचे कॉम्प्लेक्स वाढणं, एक झालं इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स झालं, आता संत गाडगे मंडई कॉम्प्लेक्स, पुढे आणि जागा मिळेल आणि कॉम्प्लेक्स. बांधकाम उभी करायची शहरात, बिल्डरांना अवैध परमिशन द्यायच्या. आज शहराचा जो कायापालट झाला तो यांच्यामुळे नाही, तो बिल्डरनी केलाय. नवीन नवीन ज्या इमारती आज उभ्या दिसत आहेत त्या बिल्डरांनी उभ्या केल्या आहेत आणि बिल्डरांच्यामुळे सावंतवाडी तुम्हाला डेव्हलप झाले दिसते, यांच्या पैशातून नाही. यांनी केलेले प्रकल्प सगळे बंद पडले. सरकारी हॉस्पिटलमध्ये एखादा आमचा अगदी गंभीर पेशंट असेल, तात्काळ आंबोला घेऊन चला. तो जाई वाटेतच त्याचा तो मृत्युमुखी पडतोय, कारण यांच्याकडे सरकारी मध्ये हॉस्पिटलमध्ये कुठल्याही वैद्यकीय सुविधा नाहीत. हे करू शकत नाही, याला नॉलेज नाही. यांनी फक्त मायनिंग धंदे, मायनिंगचे उद्योग, मायनिंग वाल्यांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी फक्त आमदारकीचा आणि आपल्या मंत्रिपदाचा उपयोग केलाय, कारण त्यांच्याकडून यांना बॅगा मिळणार. हॉस्पिटलचा प्रश्न निर्माण यांनी करून ठेवलाय, कारण यांचे काही मित्र आहेत. त्या मित्रांच्या धंदे व्यवसायाला कुठे चालना मिळाली पाहिजे तर सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंट येता कामा नाहीत, याची दक्षता त्यांनी चांगल्या प्रकारे घेतली आहे. आता ते स्कॅनिंग मशीन आणली, सरकारने पैसे भरले नसल्यामुळे स्कॅनिंग मशीन बंद. मग ती स्कॅनिंग मशीन तुम्ही कशासाठी आणली होती? लोकांना भोवण्यासाठी की मतं मिळवण्यासाठी? आज तुम्ही जे मताला 10,000 देताय त्या स्कॅनिंग मशीनसाठी जे पैसे द्यायला पाहिजे तुम्ही ते पहिले द्या. पहिली स्कॅनिंग मशीन सुरू करून घ्या. लोकांची जे अडचण होते तिथे वैद्यकीय सुविधा नाही, त्यासाठी जे पैसे तुम्ही मताला वाटताय ते चांगले डॉक्टर आणण्यासाठी, चांगल्या वैद्यकीय सुविधा आणण्यासाठी केला असता तर तुम्हाला कोणाला पैसे वाटण्याची वेळ झाली नसती. आज मला नेहमी नाव ठेवतात सुनील पेडणेकर असं आहे, सुनील पेडणेकर तसा आहे. पण सुनील पेडणेकर आहे म्हणून तुमच्यावर वचक आहे. पेडणेकरने सावंतवाडीत सार्वजनिक क्षेत्रातून काम सोडलं की यांना रान मोकळं झालं. विचार करा मित्रांनो, कोणीतरी आवाज उठवतोय, कोणतरी एक मशाल पेटवतोय, कोणतरी ह्या अंधारात तुम्हाला दिवा दाखवतोय. तुम्ही विचार करा. पेडणेकर आजही वडापाव विकतोय. पेडणेकरने डंपर घेतले नाही, जेसीबी घेतले नाही, बंगला बांधला नाही, कुठे प्रॉपर्टी गोळा केली नाही. प्रत्येक निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरलो, पण याच वेळी पक्षातून उतरलोय. कारण विचार केला, अपक्ष म्हणून मी किती वेळा लढलो तरी अपक्षांना मतं पडत नाहीत. आज पक्षातून राहिलो. पक्षाची काही मतं आहेत, निर्णायक मतं आहेत. मला माहिती आहे बाहेरच्या वेळेमध्ये हात चिन्हावर बहुतांशी मत हात चिन्हाची आहेत, पण ती पण फोडण्यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि मग त्याला तिथल्या तरुणाला पार्ट्या घालायच्या आणि त्याला मीच दाखवायची. सुनील पेडणेकर नाही आले की मला 2 लाख रुपये पार्टीला देणार. अरे काय, कशासाठी? पेडणेकर यांची अडचण आहे.
सुनील पेडणेकर आले तर यांना कचरापट्टी माफ करावी लागणार. सुनील पेडणेकर नगरपालिकेत आले तर पाणीपट्टी घरपट्टी कमी करावी लागणार. जे भाजी विक्रेते आहेत त्याने त्यांच्यावर जे अन्यायकारक कर वाढवले ते कमी करावे लागतील. आज मंगळवारची बाजारपेठ सावंतवाडीची कुठे आहे? लोकांना वेठीस धरताय, वाहतुकीची कोंडी करताय. जो बाजार मंगळवारचा बाजार सावंतवाडी मार्केटमध्ये बसत होता तो बाजार तुम्ही एका टोकाला घेऊन गेलाय, लोकांना वेठीस धरताय. जिथे कुठली सुविधा नाही अशा ठिकाणी बाजार नेऊन ठेवलाय. आणि तुम्ही त्या इमारतीला परवानगी देताना त्याच्या पार्किंगचा विचार केला नाही. भविष्यात निर्माण होणारे वाहतुकीचे प्रश्न निर्माण होणार त्याचा कधी विचार केला नाही. लोकांना भूलभुलैया रिक्षा स्टँड तुम्ही देता म्हणून सांगितलं, रिक्षा स्टँड अद्याप नाही. गांधी चौकात रिक्षा लागतायत. जयप्रकाश चौकातल्या रिक्षा स्टँड रस्त्यावर आणून ठेवला, त्या रिक्षावाल्यांचा प्रश्न सोडत आला नाही. तिथे टेम्पो ट्रॅव्हलरचा प्रश्न त्यांचा प्रश्न सोडत आला नाही. शहरात समस्या निर्माण करायचं काम केलं आणि वृत्तपत्राला हाताही धरायचं आणि सावंतवाडीचा चेहरा मोहरा बदलला, ठळक बातमी छापून आणायची. अरे सावंतवाडीचा चेहरा मोहरा बदलला नाही, त्याने बिघडला. आम्ही ह्या शहरात जन्माला आलो, लहानाचे मोठे झालो. माझे वडील नगरसेवक होते, मी नगरसेवक आहे. मी आतापर्यंत बघत आलोय की सावंतवाडी शहरात काय होतं आणि आज काय नाही. अरे शहर कोणासाठी चालवत आहे? नागरिकांसाठी चालवत आहे की धनधनग्यांसाठी चालवत आहे? या आपल्या शहरात चांगले डॉक्टर आहेत, चांगले वकील आहेत, चांगले अभ्यासू लोक आहेत. या लोकांनी तर पुढे आलं पाहिजे. मी निवडून आल्यानंतर मी काय करेन? अभ्यासू लोकांची माझ्या वॉर्डमध्ये एक कमिटी तयार करेन आणि वॉर्डचा विकास कसा करेल होईल या संदर्भात त्यांचं डिस्कशन करून बौद्धिक क्षेत्रातील लोकांना सोबत घेऊन आपल्याला या वॉर्डमध्ये नवीन काय करता येईल आणि आपला वॉर्ड कसा डेव्हलप करता येईल या संदर्भात माझ्या डोक्यात विचार आहेत. कारण एकटी व्यक्ती काय करू शकत नाही, अनेक लोकांचे विचार घेतले पाहिजे. त्यांच्या टेक्निकल माहिती असतील, त्यांच्याकडे आणखी आधुनिक काय माहिती असेल, त्याच्यावर काय करता येईल. नाविन्यपूर्वक वॉर्डमध्ये काहीतरी लोकांसाठी जनहितासाठी काय करता येईल, जनतेचा पैसा जनतेसाठी कसा खर्च करता येईल, त्यांच्या समस्या कशा सोडवता येतील, जलंगमधील पाणी प्रश्न कसा सोडवता येईल, जे गवेरेडे येत आहेत सुक्या त्यापासून सावरीपर्यंत इलेक्ट्रॉनिक कंपाऊंड वॉल टाकून ते गवेरेडे कसे रोखता येतील या संदर्भात फॉरेस्ट बरोबर चर्चा करून फॉरेस्टकडे बसून हा प्रश्न सोडवला पाहिजे. माझ्यासोबत जे उमेदवार आहेत त्यांना स्वतःचे अर्ज देता येतात का? ते नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर अर्थसंकल्पावर अगदी चांगल्या प्रकारे आपली पूर्ण विद्वत्ता तळीत लावून त्यावर चर्चा करतील का? मुळातच कसं असतं, व्यावसायिक दृष्ट्या जो माणूस सक्सेसफुल असतो तोच अर्थसंकल्पावर चांगल्या प्रकारे चर्चा करू शकतो आणि त्याला व्यवहार माहिती असतो. हा आर्थिक व्यवहार आहे. या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये किती कोटी तरतूद केली पाहिजे, कशासाठी किती तरतूद केली पाहिजे, नगरपालिकेचे पैसे कसे वाचवता येतील, वायफळ खर्च कसा कमी करता येईल, त्यातून जनतेचं हित कसं साधता येईल यावर व्यापक चर्चा ही अर्थसंकल्प झालीच पाहिजे. 2006 पासून 2020 पर्यंत नगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चाच झाली नाही. कारण चर्चा करणारी माणसं तुम्ही निवडून देत नाही, ज्यांना काही कळत नाही, ज्यांना नगरपालिका ऍक्ट म्हणजे काय कळत नाही, त्याला तुम्ही नगरसेवक निवडून देता. तुमचं मत हे पवित्र आहे. तुमच्या मतावर या सावंतवाडी शहराचं भवितव्य आहे. भवितव्य धोक्यात येऊ नये की असं मला वाटत असेल. आज सावंतवाडीची आर्थिक स्थिती कशा परिस्थितीत खाली बसत चालली आहे. राष्ट्रीय महामार्ग बायपास बाहेर घेऊन गेल्यानंतर सावंतवाडी शहर मागे पडलं. आता नवीन सातोळी बाबा रस्ता काढण्याचा त्यांचा घाट आहे. कुठेतरी शहर संपवण्याचा, शहर उद्ध्वस्त करण्याचा हा घाट आहे आणि त्यासाठीच निवडणुकीत पैसे वाटप केले जात आहेत. मी सांगतो, सभागृहात मी नगरसेवक म्हणून नाही जर गेलो तर तुमच्या घरावर इलेक्ट्रॉनिक नवीन जे स्मार्ट मीटर आले ते बसवले जातील आणि दुप्पट टिप्पट विजेचं बिल वसूल केलं जाईल. त्यावेळी मात्र तुम्हाला माझी आठवण होईल. पेडणेकरने त्यावेळी सांगितलं होतं, मी ऐकलो नाही. ऐका, वेळ गेला नाही. रात्र वैराग्य आहे. मतदार राजा जागा राहा, मतदार राजा जागा राहा. पुन्हा पुन्हा सांगतोय. तुमच्यासारखाच मी एक सामान्य नागरिक आहे.
तुमच्या यातना त्यात माझ्या यातना आहेत, तुमच्या समस्या त्यात माझ्या समस्या आहेत. पण समस्या मांडण्यासाठी तुमच्यातला कोणतरी ज्याला काहीतरी कळतं, जो काहीतरी भांडू शकतो, जो बोलू शकतो, सभागृहात काम करून घेऊ शकतो, अशा व्यक्तीची निवड करा मित्रांनो. धर्माच्या नावाखाली कोणते भडकवत आहेत, जातीच्या नावाखाली कोण भडकवत आहेत. धर्म आणि राजकारण हे वेगवेगळं आहे. आज धर्म राजकारणात आल्यामुळे खरं तर देशाची विल्हेवाट लागत चालली. धर्म हा धर्माच्या ठिकाणी जायला पाहिजे, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहायला पाहिजे. प्रशासकीय अभ्यास, प्रशासनावर वचक हे नगरसेवकाचं काम आहे, हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. आज धर्माच्या नावाखाली तुम्ही मतं मागताय. कुठलाही धर्म हे शिकवत नाही, कुठल्याही धर्मात प्रशासकीय विषय येत नाही. धार्मिक विषय, राजकारण आणि प्रशासन हे वेगवेगळे विषय आहेत, एकत्र आणू नका मित्रांनो. मी सुनील पेडणेकर आज तुम्हाला वचन देतोय, त्या सभागृहात बसल्यानंतर फक्त वार्डाचाच नाही तर सावंतवाडीचे अनेक जटिल प्रश्न आहेत, त्यावर सुद्धा आवाज उठवेन. आणि सावंतवाडी शहराचा कसा विकास होईल याबाबत सत्ता नसली तर विरोधक म्हणून ते करायला भाग पाडेन. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.